नमस्कार, मी वैभव छाया. माझा सामाजिक आयुष्याचा प्रवास हा जवळपास 20 वर्षांचा आहे. मागील 20 वर्षात अॅट्रॉसिटीच्या प्रकरणांवर थोडं का होईना मी काम केलेलं आहे आणि या सगळ्या प्रवासात कोर्टाच्या प्रोसिडिंगमध्ये असेल किंवा पत्रकारांच्या परिघात वावरताना एक गोष्ट हमखास बोलली जायची. उज्ज्वल निकमांची वर्णी लागली आहे ना या केसवर, झालं मग. आता केसचा निकाल फिक्स लागणार म्हणजे लागणार. निकाल काय लागणार आहे हे त्यांचं नाव ज्या क्षणाला समोर यायचं ना, त्या क्षणालाच निकालाचं रूप फिक्स झालेलं असायचं. इतकं प्रेडिक्टेबल व्यक्तिमत्व आहे उज्ज्वल निकम यांचं आणि त्यांच्या कामांच्या पद्धतीचं. ही पद्धतही आपण समजून घेणारच आहोत, पण त्याआधी एक वेगळा मुद्दा आपण चर्चेला घेऊयात, विचारात घेऊयात. भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षाची मातृसंस्था RSS कधीच त्यांच्याशी निष्ठा राखणाऱ्यांना नाराज करत नाही, कधीच नाही. उज्ज्वल निकमांनी 2024 सालची लोकसभा निवडणूक लढवली होती. आता हे सांगायला मला काहीच वावगं वाटत नाहीये की त्या निवडणुकीत आंबेडकरी मतदारांनी अगदी ठरवून उज्ज्वल निकमांविरोधात मतदान केलं होतं आणि त्याचा थेट फायदा प्राध्यापिका वर्षा गायकवाड यांना झाला होता. त्या कुठेही स्पर्धेत नव्हत्या बरं का निवडणुकीच्या, पण तरीही अनपेक्षितपणे त्या जिंकून आल्या आणि अगदी हिंदुत्ववादी मतदार प्रामुख्याने असलेल्या मतदारसंघात उज्ज्वल निकम यांना विजयानं हुलकावणी दिली होती. उज्ज्वल निकमांचा पराभव झाला त्यावेळीही ते लवकरच मागच्या दाराने संसदेत प्रवेश करतील अशा चर्चा त्याच दिवशी माध्यमात सुरू होत्या आणि आता तसंच झालंय. म्हणून मी म्हटलेलं ना की उज्ज्वल निकम प्रचंड प्रेडिक्टेबल आहेत. आता सगळं काही साफ झाले, सगळं स्वच्छ झालंय. उज्ज्वल निकमांचं राज्यसभेवर पुनर्वसन देखील झालेलं आहे. त्यानिमित्ताने मी त्यांना शुभेच्छाच देतो. आता ते थेट संघीय राजकारणाची बाजू राज्यसभेत मांडू शकणार आहेत, म्हणून त्यांना शुभेच्छा देणारा हा व्हिडिओ मला बनवावासा वाटला. त्यामुळे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊयात की नेमके आहेत तरी कसे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम. त्यांच्याबद्दल फारसं बोलल्या न गेलेल्या बाजू, ज्या तुमच्यापैकी अनेकांना ठाऊक नसतीलच, अशा सगळ्या बाजू आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. अगदी एकही सेगमेंट चुकवू नका, फास्ट फॉरवर्ड देखील करू नका, बिलकुल करू नका. कारण या गोष्टी फक्त इथेच बोलल्या जातील, बाकीच्या ठिकाणी बोलल्या जाणार नाहीत, हे मी गॅरंटीने सांगू शकतो. कारण कोण का म्हणून शत्रुत्व ओढावून घेईल बरं या वकिलांचं. पण खरं बोलायला आपण का घाबरावं. आणि बोलताना एकही गोष्ट खोटं न बोलता सगळे फॅक्ट्स, पुरावे मांडून कोणताही अपशब्द किंवा अपमानकारक शब्द किंवा भाषा किंवा तसा लहेजा न वापरताही कोणाचीही समीक्षा करता येतेच की टीकाही करता येते. तशी समीक्षा आणि टीका करण्याचा हक्क हा आपला संवैधानिक हक्कच आहे आणि तो हक्क आपण बजावलाच पाहिजे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ जरूर आवडेल. जर का तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला तर आम्हाला यथाशक्ती सहकार्य जरूर करा. त्यासाठीच्या डिटेल्स मी इथे दिलेल्या आहेत. आणि जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल, नवे असाल किंवा चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तर चला सुरू करूयात आपण आजच्या विषयाला. तसं पाहायला गेलं तर उज्ज्वल निकम हे सेलिब्रिटी वकील आहेत. त्यांना सातत्याने लाईमलाईटमध्ये राहायला आवडतं. तसे ते वकिली क्षेत्रातील सर्वात जास्त गाजले गेलेले नेपोकिड आहेत. होय, नेपोकिड म्हटलंय मी. आणि ते नेपोकिड का आहेत त्यावर थोडासा प्रकाश टाकूयात. निकम हे मूळचे जळगावचे रहिवासी. त्यांनी जळगावच्या SS मणियार लॉ कॉलेजमधून कायद्याचं शिक्षण घेतलंय. ते अनेक वर्षे जिल्हा सरकारचे वकील होते. त्यांच्याबद्दल जे म्हटलं जातं की ते खूप कष्टाने वर आलेले आहेत वगैरे वगैरे, पण ते तसं काही नाहीये बरं का. निकम यांचे वडील बॅरिस्टर देवरावजी निकम हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध न्यायाधीश होते. त्यामुळे उज्ज्वल निकम यांना कायद्याच्या क्षेत्रात अगदी मनसोक्त, मनाजोगता आणि प्रिव्हिलेजनी भरलेला वावर करायला मिळाला. सतत कोणत्या ना कोणत्या चॅनलवर त्यांचं मुलाखती देत राहणं असेल, स्पेशल मुलाखती देत राहणं हा त्यांचा आवडता छंद आहे. कॅमेरा समोर येऊन सतत काहीतरी भारी, बोजड, अवजड आणि अवघड शब्दात बोलत राहणं, मध्ये मध्ये संस्कृत श्लोकांचा, विशेषतः मनुस्मृतीतील श्लोकांचा उल्लेख करत राहणं हाही त्यांचा अत्यंत आवडीचा छंद आहे. 92 सालच्या बॉम्बलास्ट प्रकरणांच्या निकालानंतर, कसाबच्या फाशीनंतर त्यांनी प्रेस समोर येऊन केलेली विधानं पुरेशी बोलकी होती आणि हा त्यांचा स्वभाव तुम्हाला या विधानांवरून आपोआप कळून येईल. निकम यांनी DY पाटील विद्यापीठ पुणे येथून डॉक्टरेट पदवी प्राप्त केलेली आहे. हेच निकम जेव्हा कसाबचा खटला लढत होते तेव्हा सरकारनं त्यांना Z दर्जाची सुरक्षा दिली होती. त्यांनी 1991 सालचं कल्याण रेल्वे स्फोट प्रकरण, 1993 सालचं मुंबई साखळी बॉम्बलास्ट प्रकरण,
1994 सालचं पुण्यातलं राठी हत्याकांड, 2003 सालचं गेटवे ऑफ इंडिया आणि जवेरी बॉम्ब ब्लास्ट प्रकरण, गुलशन कुमार यांच्या हत्येचं प्रकरण, 2004 साली नदीम श्रवणचं लंडनमधून प्रत्यार्पण प्रकरण, 2006 साली गुंड अबू सालेम प्रकरण, प्रमोद महाजन खून प्रकरण आणि 26/11च्या मुंबईच्या प्रकरणाची केस आणि 2016 साली डेव्हिड हेडली प्रकरण आणि 2010 सालचं शक्ती मिल गँगरेप यासारख्या महत्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी युक्तिवाद केलेला आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताच्या वतीनं संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत निकम सहभागी झाले होते बरं का. आता मी ज्या सांगितलं तुम्हाला या त्यांच्या झाल्या खूप एकदम भारी भारी बाजू. ही सगळी त्यांची गाजलेली प्रकरणं. येता जाता याच प्रकरणांचा हवाला देऊन त्यांना हिरो बनवलं जातं. दुर्दैवाने त्यांना हिरो बनवण्यात स्वयंघोषित पुरोगामी पत्रकार देखील मागे नव्हते. आताही तसे ते मागे नाहीतच आहेत, कारण त्यांना जात जाणीवा नाहीत, त्यांच्या वर्गीय जाणीवा बोथट आहेत, त्यांना खऱ्या खोट्याची चाड नाही. TRP मिळतोय ना, बस झालं. स्टोरी मिळतेय ना, मग त्या पलीकडच्या जगाचं आणि सामाजिक न्यायाचं घेणं देणं तरी काय आहे. मग असे फॉल्स हिरो जन्माला येतात. मगाशी जी मी प्रकरणं तुम्हाला सांगितली ती ओपन अँड शट प्रकारातली प्रकरणं होती. ओपन अँड शट प्रकरणं म्हणजे पहा कसं, कसाबला फाशी होणारच होती. 92च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातले दोषी त्यांना शिक्षा होणारच होती, पण त्या शिक्षा, त्या फाशी या मी मिळवून दिल्या आहेत असा होरा करायला ते जराही मागे राहिले नाहीत. निकम साहेबांनी या गोष्टीचं क्रेडिट स्वतःच्या नावावर जमा करण्यासाठी जमेल तितका प्रयत्न केलेला आहे. पण या सगळ्यांसोबतच माझी नजर जेव्हा इतर काही प्रकरणांवर जाते, ज्यात महिला अत्याचाराच्या, विनयभंगाच्या, बलात्काराच्या, पाशवी आणि सामूहिक बलात्काराच्या जघन्य अपराधी प्रकरणांचा समावेश आहे, अशा प्रकरणांवर नजर जाते ना, तेव्हा मात्र मला वेगळंच काहीतरी नजरेस पडतं आणि तुम्हालाही तेच नजरेस पडेल. कोपर्डीचं 2016 सालचं हत्याकांड कोणीच विसरलेलं नसेल. त्या केसमध्ये निकम साहेब वकील होते. खालच्या कोर्टानं दोषींना शिक्षा दिली, मृत्यूदंडाची शिक्षा. नंतर प्रकरण हायकोर्टात गेलं. 2023 साली त्यातील मुख्य आरोपीनं येरवडा तुरुंगात स्वतःला फाशी लावून घेतली. प्रकरण अजून कोर्टात पेंडिंग आहे. आता जेव्हा या प्रकरणात निकम साहेबांची नियुक्ती झाली होती, तेव्हा त्यांनी नेहमीप्रमाणे पुढे येऊन घोषणा केली होती की ते ही केस विनाशुल्क लढत आहेत बरं का, फ्री ऑफ कॉस्ट. त्याचा इतका मोठा गवगवा केला गेला होता की ती विचारूच नका तुम्ही. जसं काही जगात पहिल्यांदाच असं कोणी फ्रीमध्ये केस लढतंय. मग 2017 साली त्यांनी नेहमीप्रमाणे शुल्क घेत कोपर्डीच्या केससाठी काम केलं हे जगासमोर आलं आणि तसं त्यांनी त्याच्यानंतर माध्यमांमध्ये देखील कबुली दिलेली आहे बरं का. आता यातली एक भारी गंमत सांगू. या बातम्या 2024 पर्यंत म्हणजे जोपर्यंत त्यांना तिकीट मिळालं नव्हतं ना, तोपर्यंत त्या बातम्या सर्वत्र होत्या बरं का ऑनलाईन. आता मात्र त्या बातम्या कुठेच दिसत नाहीत. त्यांच्या इमेजला धक्का लागेल असं एकही न्यूज कंटेंट आता इंटरनेटवर शिल्लक ठेवण्यात आलेलं नाहीये. पण माझ्याकडे हा एक स्क्रीनशॉट आहे, याची थंबनेल लिंक पण मिळेल. पण लिंकला क्लिक केलं तर आता नो पेज फाउंड मिळत आहे. कोपर्डीचं प्रकरण जैसे थेच आहे. बलात्कार झालेल्या त्या पीडित मुलीला अजून न्याय मिळालेला नाही. आता आपण थोडंसं मागे जाऊयात. 2015 साली एका कार्यक्रमात जेवता जेवता त्यांनी कसाबच्या बिर्याणीचा उल्लेख केला होता. 2011 साली याच निकम साहेबांनी धडधडीतपणे कॅमेरासमोर येऊन सांगितलं होतं की कसाब जेवायला बिर्याणी मागायचा आणि काँग्रेस त्याला बिर्याणी द्यायची. ही नव्या दशकातली सगळ्यात मोठी फेक न्यूज होती, फेक प्रोपोगंडा होता. निकमांनी पसरवलेल्या या फेक बातमीमुळे भयानक गदारोळ माजला होता. भाजप आणि मीडिया सरकारला यावर धारेवर धरू लागले. सोशल मीडियावरही बिर्याणीच्या कथा रंगवून नागरिकांना सरकार विरोधात भडकवण्यात आलं होतं. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. त्यानंतर त्यांनी 2015 साली स्पष्टीकरण दिलं की कसाबला सरकारतर्फे बिर्याणी देण्यात आलीच नव्हती आणि त्याने ही कधी ती बिर्याणी मागितलेली नव्हती. ही मुद्दामून मीच पसरवलेली अफवा आहे. ते व्हिडिओ पण इंटरनेटवर होते, पण तेही 2024च्या निवडणुकांआधी गायब करून टाकण्यात आले होते. हे सगळं सांगण्याचं तात्पर्य इतकंच की निकम साहेब कॅमेरासमोर काळा गॉगल लावून हिमतीनं खोटं बोलतात बरं का, हिमतीनं खोटं बोलतात. आता आपण थोडंसं अजून मागे जाऊयात. तुम्हाला मोहसिन शेख आठवतोय का? हाच तो मोहसिन शेख ज्याची 2 जून 2014 रोजी पुण्यात हत्या करण्यात आली होती. धनंजय देसाई नावाच्या एका गुन्हेगारानं सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली आणि मग त्याचा कित्ता सगळ्यांनी गिरवला. जोरदार प्रचार झाला आणि काहीही थांगपत्ता लागायच्या आत पेशानं, शिक्षणानं सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या मोहसिन शेखचा मॉब लिंचिंगमध्ये बळी घेतला गेला. मोहसिनच्या हत्येला आक्षेपार्ह पोस्टचा आधार घेतला गेला, मात्र त्या पोस्टचा आणि त्याचा काडीचाही संबंध नव्हता. हत्या करायला कारण मात्र फक्त चेहऱ्यावरील त्याची दाढी आणि डोक्यावरची टोपी होती. कट्टरतावाद्यांनी नाहक एका निरपराधाचा जीव घेतला.
2 जून 2021ला मोहसिनच्या हत्येला 7 वर्ष झाली तेव्हा खटला दाखल झालेला असतानाही चार्ज फ्रेम करण्यात आलेले नव्हते. एकाही आरोपी विरुद्ध आरोपांची निश्चिती करण्यात आलेली नव्हती, निश्चिती झालेली नव्हती. आरोपींवर खटला देखील सुरू झालेला नव्हता. इतकंच काय तर मुख्य आरोपीला जामीन देखील मंजूर करण्यात आलेला होता. आणि तुम्हाला सांगू, या खटल्यातही निकम साहेबांचीच नियुक्ती होती. त्यांनी एका मोक्याच्या क्षणाला हा खटला अर्ध्यातच सोडून दिला होता. मोहसिनचं प्रकरण असंच लटकून राहिलं. मोहसिनचा बाप न्याय न्याय करत जीव सोडून मरून गेला. आता आपण अजून थोडंसं मागे जाऊ. आपण जाऊ थेट 2006 सालच्या खैरलांजी प्रकरणावर. 2 भावंडांची अख्ख्या गावानं मिळून केलेली क्रूर हत्या, त्यांची तुटलेली शरीरं, आई आणि मुलीची अख्ख्या गावातून काढण्यात आलेली नग्नधिंड आणि त्यानंतर गावातील 49 पुरुषांनी मिळून केलेला बलात्कार, अशी मानवतेला काळीमा फासणारी घटना आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात घडली होती. या प्रकरणातही विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमच होते. सरकार जेव्हा जेव्हा अडचणीत येतं किंवा सत्ताधारी, आपण म्हणूया नुसतं सरकार नाही, सत्ताधारी जेव्हा जेव्हा अडचणीत येतात तेव्हा तेव्हा निकम साहेब संकटमोचक म्हणून हनुमानासारखेच धावून येतात. खैरलांजीचं प्रकरण कोर्टात गेलं. लगोलग दिवंगत आबा पाटलांनी खैरलांजी गावाला तंटामुक्ती गावाचा पुरस्कार देखील बहाल केला. निकम साहेबांनी प्रियंका खोतमांगे, सुरेखा खोतमांगे या मायलेकींचं त्यांच्या मामासोबतच अनैतिक संबंध होते हा प्रचार बिनदिक्कीतपणे होऊ दिला. त्या उपर त्या दोघींची नग्नधिंड काढली गेलीच नव्हती. त्या दोघींवर कोणताही बलात्कार झालाच नव्हता हे निकम साहेबांच्या धोरणांमुळे कोर्टात मानलं गेलं. कालांतराने या केसमधले आरोपी जेव्हा पॅरोलवर सुटून आले होते तेव्हा अख्ख्या गावानं त्यांचं वाजत गाजत स्वागत केलं होतं. असो, डोळ्यांनी दिसत असलेल्या बलात्कार झालेल्या शरीरांवर बलात्कार झालाच नसल्याचा शिक्का निकम साहेबांमुळेच लागला होता असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. आपण आता थोडंसं अजून मागे जाऊयात. रमाबाई नगरातलं हत्याकांड प्रकरण. रमाबाई नगर हत्याकांडात बौद्ध समाजावर गोळीबार करण्याचे आदेश देणारा खटल्यातील प्रमुख आरोपी असलेला SRPFचा पोलीस अधिकारी मनोहर कदमला उज्ज्वल निकम सारख्या माणसांमुळे शिक्षा होऊ शकलेली नाही. या मनोहर कदमवर 11 लोकांचे खून करण्याचा गंभीर आरोप आहे. तो नीच मनोहर कदम आजही मोकाट आहे आणि त्याचं कारण उज्ज्वल निकम साहेबांनी त्या केसमध्ये दाखवलेली ढिलाई. भैया पाटील जे फेसबुकवर ऍक्टिव्ह असतात त्यांची एक फेसबुकवर पोस्ट होती, ती माझ्या वाचनात आली. तर त्यांनी त्यात काय म्हटलं होतं माहितीये का? सरकारने आतापर्यंत अनेक केसेसमध्ये उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक केलेली आहे. त्यातील 95% केसेसमध्ये निकम हरलेले. 7 वर्षांपूर्वी सिंहगड कॉलेजची विद्यार्थिनी श्रुती डुंबरे आणि सार्थक वाकचौरे यांचा लोणावळ्यात दुहेरी खून झाला. मोठ्या संतापानंतर हा खटला सरकारने निकम यांच्याकडे दिला. या खटल्याचा निकाल लागला, आरोपी निर्दोष सुटले आहेत. दाभोळकर पानसरे हत्याकांडात तर त्यांनी कमालीचं दुर्लक्ष केलंय. दलित समाजावरील अत्याचाराच्या अनेक घटनेत ते सरकारी वकील आहेत. यापैकी किती निकाली निघाल्यात बरं? नाही. उत्तर नाही असंच आहे. केसेस सॉल्व्ह करायचा उज्ज्वल निकम यांचा रेशो अत्यंत कमी आहे. त्यांच्या आयुष्यात असलेल्या 2 केसेस, मुंबईचा बॉम्ब ब्लास्ट आणि 26/11ची केस त्यांना फेमस करून गेलेली आहे. मी मगाशी म्हटलं तसं तिथं एखाद्या नवशिक्या वकील जरी असता तरी त्यानं ही केस काढलीच असती. ओपन अँड शट केस होत्या त्या. उलट पत्रकारांना खोट्या बातम्या देऊन स्वतःबद्दल सनसनाटी निर्माण केली. नंतर असं काही झालं नाही हे पण त्यांनी सांगितलेलं. मागच्या वर्षी जुलै महिन्यात घडलेल्या बदलापूरच्या आदर्श शाळेतील 2 लहानग्या मुलींच्या लैंगिक शोषणाचं प्रकरण, त्यात अक्षय शिंदेचा एन्काउंटर करून प्रकरण संपून टाकण्यात आलेलं होतं. त्याचा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना खूप जबरदस्त फायदाही झाला. या केसमध्ये बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 म्हणजेच राईट टू एज्युकेशन 2011 RTEच्या तरतुदीनुसार शाळेची मान्यता रद्द करण्याचा अधिकार जिल्हा शिक्षणाधिकारी यांना होता. पण शिक्षणाधिकाऱ्यांनी अशी कोणतीच कारवाई केली नाही आणि या प्रकरणात वकील असलेल्या निकम साहेबांनी गुन्हेगारांवर पॉक्सो दाखल न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करायचं सोडून पॉक्सोच्या कायद्यात कसे कसे बदल आवश्यक आहेत यावर माध्यमांमध्ये खूप रान हाणलं होतं. असो, निकम साहेबांना 6 वर्षांसाठी राज्यसभेवर स्थान मिळालेले. म्हणतात ना, सत्ता माणसाचं चारित्र्य बदलते. निकम साहेबांना सत्ता मिळावी आणि त्यांच्या हातून सचेत कार्य घडावे या शुभेच्छांपलीकडे आपण त्यांना देऊ तरी खाऊ शकतो. त्यांनी तर आपल्याला विशेषतः बौद्धांना आणि मातंगांना खूप काही दिलेलं, खूप म्हणजे खूप काही, अगदी भरभरून दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला खैरलांजी दिलेली आहे. त्यांनी रमाबाईचं अन्याय कायम राहणारं प्रकरण दिलंय. सोनईपासून अनेक केसेस आणि त्यांचे प्रलंबित निकाल दिलेत की ज्यात न्याय मागणारे पीडित लोक मरून आता दशकभराचा काळ लोटून गेलेला आहे. आता बीडच्या मस्साजोग मधल्या सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचं देखील काय होणार हे मी तुम्हाला वेगळंच सांगायला नको.
असो, चालायचंच. त्यांना जे करायचंय ते ते करणारच आहे, ते करतीलच. आपण मात्र खरं बोलत राहायचं, खरं सांगत राहायचं. आपला वसा आपण सोडायचा नाही. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घटनांवर आणि गोष्टींवर ते मला नक्की कळवा, कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि माझा हा प्रयत्न आवडला असेल तर या स्वतंत्र पत्रकारितेसाठी तुमचं आर्थिक सहकार्य मला अपेक्षित आहे. आपण भेटूयात नवीन व्हिडिओत, नवीन विषयाच्या नवीन मांडणीसह. तोपर्यंत धन्यवाद.